महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरील आरोपांवर रुग्णांच्या प्रतिक्रिया। परभणी शहरातील परभणी आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने गेल्या 25 वर्षाच्या कालावधीत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात तक्रार दिली होती। त्यावरून महाराष्ट्र टुडेचे प्रतिनिधी विशाल गायकवाड यांनी परभणी आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष ॲडमिट रुग्णांशी संवाद साधून हॉस्पिटलवर तेथील व्यवस्थापनाविषयी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड, परभणी। तर इथं आपल्या परभणी आयसीयू मध्ये नंबर 1 चा परभणी आयसीयू दवाखाना, इथला जे कर्मचारी स्टॉप बी आहे ते बी नंबर 1 चांगल्या पद्धतीने सेवा देत आहे। आणि देशमुख सर 2 वेळेस प्रत्येक पेशंट कडे येऊन विचारणा करते, त्रास काय होते का करते, आणि परिस्थिती पाहून पेशंटला बिल ही कमी करते। त्याची परिस्थिती नसेल तर प्रत्येक पेशंटला दिलासा दिलेला आहे। नाही तसं काहीच नाही, कारण मेडिकलला पैसा लागणार, जे बिल आहे ते लागणार, पण असा एक्स्ट्रा पैसा 1 रुपया घेतलेला नाही। कोणा पेशंटला एकही त्रास नाही। आम्ही इतके पेशंट होतो वार्डामध्ये, मी कारण 2 महिने होतो इथं, म्हणून मला अनुभव आहे। कारण परभणी आयसीयू दवाखाना असा आहे, जिथं पेशंट निराश झाला असेल, डॉक्टरांना हात टेकले असतील, तिथून पुढे परभणी आयसीयूचा इलाज सुरू होत आहे, असा आपला दवाखाना आहे। कारण की इथं आल्यावर आम्हाला एवढा ऑक्सिजन मोठा होऊन बी आम्हाला एकदम समाधान वाटलं। इथला पेशंट परभणी आयसीयूतून बाहेर जाताना असा खुशीत आणि हसत जात आहे, कारण की इथलं जे कर्मचारी स्टॉफ त्याचं बी एकदम दक्षता आहे चांगली पाहण्याची, नोकर असू हे असू, आणि डॉक्टर साहेबांचा स्वभाव एकदम पेशंटला असं प्रेमाळू आणि दयाळू। आणि जर पैसे जर कमी रमी असते, शेतकरी कोणी कसं आहे, परिस्थिती पाहून त्यांनी बिल सुद्धा आमचे बऱ्याच वेळेस कमी केलेले आहेत, 20-20, 25-25 हजार आम्हाला डिस्काउंट सुद्धा दिलेलं आहे सरांना। त्याबद्दल आपला परभणी आयसीयू इतका टॉपचा परभणीचा दवाखाना आपला नंबर 1 परभणी आयसीयू। आम्हाला स्वतः अनुभव आलेला आहे, स्वतः आम्हाला खात्री आलेली परभणी आयसीयू बद्दल। दवाखान्याच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात? एकदम 100% समाधानी दवाखान्याच्या बाबतीत। पण गॅरंटी होती हे झालं तब्येत बिघडली। ओके, आता एकदम इथल्या स्टाफनं म्हणजे त्या डॉक्टर लोकांना म्हणजे योग्य ट्रीटमेंट दिली। ओके, आणि प्रत्येक वेळेस त्यांनी योग्य समजून सांगितलं। ओके, असं करावं लागते, तसं करावं लागते, तसं करावं लागते, त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि त्याने सगळ्यात मध्ये खूप म्हणजे सहकार्य खूप केलं त्यांनी। नाही, पिळवणूक नाही, पिळवणूक आम्हाला अजिबात त्याचं हे गंध पण आला नाही त्याचा। ओके, खूप खूप आणि कोऑपरेशन खूपच झालं आम्हाला। हो, त्याच्यावर प्रश्न, त्याच्यावर आम्ही सगळे समाधानी आहोत। समाधानी आहात? आणि इथल्या स्टाफचा वगैरे काही त्रास वगैरे काही त्रास नाही, स्टाफचा काही त्रास नाही। लोक म्हणतात की यांचा परभणी स्टाफ इतकं चांगला आणि इतकं हे बोलतात, कोऑपरेटिव्ह बोलतात। अच्छा, त्यांना 2-2, 3-3 सांगितलं तरी ते रागवत नाहीत, नाराज होत नाहीत। ओके, हा, 3-3 आता या कंडिशन तर होता हे खूपच बडबड करत होता, पण दुसऱ्या लोकांना त्रास होणार तरी ते दुसऱ्याला सांगायचे। अशा कंडिशन मध्ये ते असे लोक करतातच, बडबड करतातच। तुम्ही त्यांना त्रास होणार, तुम्हाला त्रास झाला सहन करा। म्हणजे थोडक्यात सांगायचं आपल्याला की पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकाची तिथे केअर चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे, खूप आम्हाला अनुभव आहे। ओके, अस्पताल कब से एडमिट है आप? 11 तारीख के शाम में हुए। अच्छा, तो यहाँ पे आप जब से एडमिट है अभी तक, यहाँ पे जो डॉक्टर्स है, नर्स है, जो यहाँ का स्टाफ है, तो कैसा है ट्रीटमेंट या आपका इलाज? ट्रीटमेंट देखो सर, तो 2 मरतबा हमको चक्कर मार के देख रहे। सही देशमुख सर आ रहे। अच्छा, दूसरे और बहुत सारे सर आ रहे। अभी सुबह जो ऑपरेशन किए थे वो सर आके गए। अच्छा, ऐसा कोई दिक्कत हो ही नहीं हमें। परभणी में ये आईसीयू में फर्स्ट यानी पहले वक्त एडमिट हुई क्या? इससे पहले? नहीं, पहली बार। तो ऐसे आपको फीस वगैरह या पैसे की कुछ मांग ऐसा कुछ कर? नहीं, कुछ भी नहीं, कुछ नहीं बोले सर ने। अच्छा, परभणी आईसीयू आपको अच्छा लगा बोलकर यहाँ आए? हाँ, ठीक। कितने दिन से एडमिट है? 14 दिन है। 14 दिन में आपको अच्छा खासा फर्क है। ओके, शुक्रिया। શું કે બોલનાર જ બર
तुम्ही इथे किती दिवसापासून ऍडमिट आहात? नाही तो 4-5 दिवसापासून 4-5 दिवसापासून आहे. हो. बरं, इथल्या स्टाफचं तुम्हाला काय वाटतं? वागणूक यांची वर्तणूक एकदम कशी वाटते? चांगला आहे, एकदम देशमुख साहेब A1 माणूस आहे. बर, बस पैशाची वगैरे लूटमार नाही नाहीये. काय नाही. आणि इथे जे त्यांनी एक मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला जे मेडिकल बुक आहे ते मेडिकल तुम्ही स्वतः आणता की यांचे लोक जाऊन आणतात नाही हॉस्पिटल? आम्ही आणतो. तुम्ही स्वतःच आणता ना? हो बरं, तुम्ही कुठल्याही मेडिकलून आणलं तर त्यांनी ऍक्सेप्ट करतात की नाही. करत नाहीत? ऍक्सेप्ट करतात. ते म्हणतात तुम्ही कुठून बी आणा, आम्हाला काय करायचं. बरोबर आहे. ते म्हणतात तुम्ही कुठून बी आणा, देशमुख आहे ओके, त्यांचे पुरे डॉक्टर आम्ही ओके, देतो, आम्ही चालतंय. आणतो. मग तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या नातेवाईकाला किंवा तुमची आर्थिक पिळवणूक अशी काही झालेली नाही आजपर्यंत तरी? बरोबर. नाही. आणि मेडिकल तुम्ही स्वतः आणता? हो. ओके, चला धन्यवाद. बदरगे साहेब, ओके. तुम्ही इथं हॉस्पिटलला किती दिवसापासून ऍडमिट आहात? 12 दिवस झाले. ओके. पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकाला म्हणजे इथं ट्रीटमेंट व्यवस्थित देतात का हे डॉक्टर लोक? किंवा यांचे जे स्टाफ आहे हाऊसकीपिंगचा म्हणा, ब्रदर्स म्हणा, सिस्टर्स म्हणा, कोणी आरेरावीची भाषा करताय का आपल्यासोबत? आणि ज्यावेळेस ट्रीटमेंट करताय तर वेगवेगळे तर डॉक्टर लोक येत आहेत ते सारखं काय आज सकाळी आलं तर उद्या सकाळी असं काय आहे सिव्हिल हॉस्पिटल सारखं आपल्या? बर, त्याच्या व्यतिरिक्त आपली तुमची कोणाची पैशासाठी किंवा अशी काही आर्थिक पिळवणूक करतात का हे लोक किंवा यांचा हॉस्पिटलचा स्टाफ वगैरे कोणी असं काही? बर, आता तुम्हाला 12 दिवस झाले इथं. 12 दिवसात असा कुठला काय अनुभव आहे तुम्हाला या हॉस्पिटल बद्दल की इथं तुम्हाला हॉस्पिटल तुम्ही सांगू शकता मला आज? बर, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, अंकुश हवळे पाटील नाव आहे माझं. इथं काही लोकांनी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. हरकत नाही, मी त्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आलो आणि मला पेशंटचे सुद्धा नातेवाईकाशी बोलायचं होतं म्हणून मी तुमच्यासाठी बोलतोय इथं. मला हेच विचारायचं आहे की तुमची पिळवणूक वगैरे काही झाली नाही इथं? रहने वाला परभनी सकला प्लॉट, मेरा ट्रीटमेंट 4 दिन से चल रहा है यहाँ पे और अच्छे से चल रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है, देख रेख अच्छे से बढ़िया से, और बिल का भी उतना इशू नहीं है. देशमुख सर दिन में से 2 बार आके चेक करके जाते हैं. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.